नमस्कार मित्रांनो, आजकाल खूप मुलींना एक कॉमन प्रॉब्लेम होत आहे, PCOS किंवा PCOD. पिरियड्स अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स, केस गळणे, हार्मोनल प्रॉब्लेम आणि अनेक मुलींना भीती वाटते की मला बाळ होईल का नाही. जर तुम्हालाही हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला सांगणार आहे PCOS किंवा PCOD म्हणजे काय, ती का होते, त्याची लक्षणे, वजन का वाढते, डाएट प्लॅन, घरगुती उपाय, व्यायाम आणि कायम कंट्रोल कसे ठेवावे. PCOS किंवा PCOD म्हणजे काय. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. यामध्ये महिलांच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. ओव्हरीमध्ये छोटे छोटे सिस्ट तयार होतात. यामुळे पिरियड्स अनियमित होतात, वजन वाढते, अंडे नीट तयार होत नाही. पण महत्त्वाची गोष्ट, PCOS म्हणजे कायमचा आजार नाही, तो कंट्रोल होऊ शकतो. PCOS किंवा PCOD का होते, त्याचं सर्वात मोठे कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. जेव्हा शरीर साखर नीट वापरत नाही तेव्हा हार्मोन बिघडतात आणि त्याची इतर कारणे आहेत वजन वाढणे, जंक फूड, व्यायाम नाही, ताण, झोप कमी आणि अनुवंशिक कारणे. यामुळे आजकाल लाईफस्टाईलमध्ये मुलींमध्ये PCOD आणि PCOS जास्त दिसते. आता त्याची लक्षणे पाहूया. PCOSची सामान्य लक्षणे आहेत पिरियड्स उशिरा येणे, 2 ते 3 महिने पाळी न येणे, वजन वाढणे, पोटावर चरबी, पिंपल्स, चेहऱ्यावर केस गळणे, मूड स्विंग आणि थकवा. जर ही लक्षणे असतील तर तपासणी करणे गरजेचे आहे. आता आपण पाहूया वजन का वाढते. PCOS मध्ये वजन वाढण्याचे कारण आहे इन्सुलिन वाढते आणि फॅट स्टोअर होते. म्हणून फक्त कमी खाल्ले तरी वजन कमी होत नाही. योग्य डाएट आणि व्यायाम गरजेचा आहे. आता आपण पाहूया PCOS डाएट प्लॅन. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. काय खायला हवे हे पाहूया. भाज्या खाल्ल्या पाहिजेत, सॅलड, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, ओट्स, डाळी, अंडी, ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजेत आणि फळांमध्ये सफरचंद, पेरू, बेरीज आणि पपई खाल्ले पाहिजेत. प्रोटीन खूप महत्त्वाचे आहे. आता काय टाळावे हे पाहूया. साखर, मैदा, बेकरीतले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, जंक फूड, जास्त चहा हे टाळले पाहिजे. PCOS मध्ये साखर हे विषासमान आहे. आता घरगुती उपाय कोणते करायचे ते पाहूया. पहिला उपाय आहे मेथीचे दाणे. रात्री मेथीचे दाणे भिजवून सकाळी खा. आणि दुसरा उपाय आहे दालचिनीचं पाणी, ते इन्सुलिन कंट्रोल करते. तिसरा उपाय आहे अलसी बी म्हणजे फ्लॅक्सीड, हार्मोन बॅलन्ससाठी हे चांगले आहे. आणि चौथा उपाय आहे त्रिफळा, यामुळे पचन सुधारते. आता व्यायाम कोणते करणे आवश्यक आहे ते पाहूया. PCOS साठी सर्वोत्तम आहे चालणे, योग करणे, स्किपिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. दररोज 30 मिनिटं खूप महत्त्वाचे आहे. PCOS मध्ये प्रेग्नन्सी शक्य आहे का, तर हो, नक्की शक्य आहे. जर तुम्ही वजन कंट्रोल केले, हार्मोन संतुलन केले तर नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी होऊ शकते. PCOS म्हणजे घाबरण्याचा आजार नाही, तो लाईफस्टाईलने कंट्रोल होतो. आजपासून सुरुवात करा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.